रात्री 1 वाजता मालवण पोलीस ठाण्यात धडकले। मालवण पिंपळपारमध्ये तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्याची ही कार असल्याची माहिती समोर आली आहे। तपासणीवेळी भाजप पदाधिकारी गाडीतच उपस्थित होते। पोलीस आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये गाडी सोडून देण्याबाबत चर्चा झाली आणि याची माहिती शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणेंना दिली। त्यानंतर तातडीने निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात पोहोचले। ठोस कारवाई करा, तोवर पोलीस ठाण्यातून जाणार नाही असं यावेळी निलेश राणे यांनी म्हटलं। निवडणूक अधिकारी काय सांगतोय मला, साहेब गाडीमध्ये आक्षेपार्ह काही नाहीये, गाडीला नंबर नाहीये म्हणून सर तुम्हाला ऐकून घ्या साहेब, ऐकून माझं पूर्ण ऐकून घ्या। त्या गाडीमध्ये बीजेपीचा स्कार्फ आहे, ऐकून घ्या सर। कारवाई होणार, मी ते सांगितलं, बाटली मिळाली आहे, तुम्ही कारवाई होणार म्हणणार, मला माहिती आहे ती पण कारवाई होणार। नाही मला बघा काय कारवाई होणार, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे। कारवाई होणार, तुम्ही कारवाई करणार माझ्यावर सर? असं नाहीये मला। अहो परवा तर झालं ना, जगताप साहेब समोर होते। काय जगताप साहेब सांगा ना, माझ्यावर तुम्ही काय काय कलम लावली? सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करण्याचा आरोप माझ्यावर टाकला। मी एका घरात होतो, सार्वजनिक ठिकाण कुठे होतं? बोला ना साहेब, माझं काय चुकतंय मला तुम्ही सांगा। मी जगताप साहेबांनी म्हटलं, आपल्यालाही म्हणतो, तेच मी तुम्हाला सांगतो की साहेब बघा, आमच्या तुमच्याकडे अपेक्षा आहेत, आम्ही कुठे जाणार आहेत? हो सर, न्याय मागायला तुमच्याकडे येणार आम्ही। सर तुमचा अपेक्षा भंग होऊ देणार नाही सर। मी आपल्याला शाश्वती झालेला आहे माझा 2 दिवसापूर्वी। मी तुम्हाला शाश्वती देतो, माझा 2 दिवसापूर्वीच झालेला आहे। जो इन्सिडेंट घडलाय त्याची माझा 2 दिवसापूर्वीच अपेक्षा हे काय जो काय भंग आहे, अपेक्षा भंग झालेला आहे। म्हणून तुम्ही मला प्लीज कृपया करून काय सांगू नका। मी थांबलोय ना, मी कुठे तुमच्या कुठल्या इन्क्वायरी मध्ये कुठेतरी तुम्हाला इंटरफेअर करतोय? आम्ही म्हटलं नाही सर असं। मी गपचूप आमचं थांबलोय, गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे। मी जितका वेळ तुम्ही थांबू शकता तितका वेळ मी थांबू शकतो सर। आमची ड्युटीच आहे, आम्हाला थांबणंच आहे सर। माझी पण ड्युटी आहे, मी कारवाई करतो। मला लोकांनी तक्रारीमध्ये हाफ मर्डरचा चार्ज जरी लावला तरी ते FIR मध्ये कन्वर्ट होईल का नाही मला त्याची खात्री नाही। पण मतदानाचा आता काही तासावर आता काही मतदान आलेलं आहे, लोकांना गैरसोय होणार नाही याची काळजी आम्ही घेतली पाहिजे। पण हे आम्हाला माहीत आहे, आम्ही गृहीतच धरतो की तक्रारीचं रूपांतर हे FIR मध्ये होईल का नाही ही शंका असतेच ना। आणि ते बोललेत, मला लेखी तक्रार लिहून दिली आहे म्हणजे ते 100% FIR करणार, त्याचं कन्व्हर्जन होणार FIR मध्ये। पण एक जी समाजामध्ये समज पोचली पाहिजे की तुम्ही हे जे घाणेरडे प्रकार करताय, थांबवणारा समाजामध्ये दुसरा पण आहे, तो तुम्हाला ह्या सगळ्या विषयामध्ये आडवं जाणार आणि तुम्हाला थांबवणार। DYSP आढाव साहेब यांनी माझ्याकडे जी काही तक्रार मला वाटतं सुमोटोच केलेली आहे, पोलीस डिपार्टमेंटकडून झालेली आहे, ती तक्रारीची कॉपी मला वाचायला दिली। आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचा जो काही भंग होतो तो कलम 171 आणि मोटर वाहनाचा जो काही 50 आणि मला वाटतं काहीतरी वेगळे कलम आहेत, 3 अशी कलम त्याच्यामध्ये लावलेले आहेत। आणि ती गाडी जप्त करतायत। ती दुसरी गाडी ज्याच्यामध्ये पैसे पकडले गेले ती गाडी जप्त करतायत। आणि त्याच्यावर त्या आरोपींवर, हे आरोपी वेगळे आणि ते आरोपी वेगळे, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करतील असं ते मला सांगतायत। आमदार निलेश राणे रात्री 1 वाजता मालवण पोलीस ठाण्यात धडकले। या प्रकरणी आता मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। तर एका गाडीत 1.5 लाखाची रोकड आढळली। ही गाडी भाजप पदाधिकाऱ्याची असल्याची माहिती आहे आणि त्यावेळेला गाडीत भाजपचे पदाधिकारी उपस्थित असल्याची सुद्धा माहिती आहे। याच प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला आहे।